मराठा आंदोलक आज नवी मुंबईमध्ये मुक्कामाला येणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यभरातील मराठा आंदोलक नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। हलगीच्या तालावर जोरदार घोषणाबाजी करत मराठा बांधव दाखल होत आहेत। आरक्षण घेतल्याशिवाय आपण जाणार नसल्याची प्रतिक्रिया मराठ्यांनी व्यक्त केली आहे। मराठा आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। पाहूया। मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत। त्यांना सपोर्ट करण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी मराठा बांधव जे आहे ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। सोलापूर झालं, संभाजीनगर झालं, जुन्नर झालं, लातूर झालं, विविध भागातून जे आहे हे मराठा आंदोलक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्याचबरोबर वाद्यवृंद घेऊन अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी हे जे मराठा बांधव जे आहेत ते उपस्थित राहिलेले आहेत। आपल्याबरोबर काही मराठा बांधव आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। कुठून आलेले आहात दादा, काय सांगाल आणि कशासाठी आलेले आहात? आम्ही जुन्नर तालुक्यातून येनेरे काटेडे गावावरून आलेलो आहोत। आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झालेलो आहोत। कमीत कमी आम्ही 50 गाड्या घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत। आमचं हक्काचं आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही या आशेने आम्ही मुंबईमध्ये दाखल झालेलो आहोत। नक्कीच काही तरुण वर्ग आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। कशासाठी आलेले आहेत दादा, काय सांगशील? आरक्षण आलो नाही, पाटील साहेब येत आहे मागून आणि संभाजीनगरून आलो मी। आरक्षण मिळालंच पाहिजे, आता सरकारला कळलंच पाहिजे आरक्षणाचं। मागून येत आहे पब्लिक भरपूर। धन्यवाद। नक्कीच आरक्षण घेऊनच जाणार अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या मराठा बांधवांनी व्यक्त केलेल्या आहेत। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।